नीतिसूत्रे अध्याय 12 ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखितो तो पशुतुल्य होय. सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणाऱ्याला तो दोषी ठरवितो. मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण धार्मिकांचे मूळ ढळत नाही. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडविणारी आहे. धार्मिकांचे विचार यथान्याय असतात, दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यास सोडविल. दुर्जन उलथे पडून नष्ट होतात, परंतु धार्मिकांचे घर टिकते. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटील असते त्याचा तिरस्कार होतो. जो आपणास प्रतिष्ठित समजतो, पण अन्नाला मोताद असतो, त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजावयाचा. धार्मिक मनुष्य आपल्या पशूच्या जीवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते. जो आपले शेत स्वतः करीतो त्याला भरपूर अन्न मिळते, परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय. दुष्ट लोकास मिळणाऱ्या लुटीची इच्छा दुर्जन करीतो, परंतु धार्मिकांचे मूळ फळ देते. मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु धार्मिक संकटातून निभावतो. आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो, आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफल मिळते. मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो. मूर्खाची तळमळ तत्काळ कळते, शहाणा आपली लाज झाकून ठेवितो. ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात तो न्यायत्व प्रगट करीतो, परंतु असत्य साक्षी कपट उच्चारितो. कोणी असा असतो की तरवार भोसकावी, तसे अविचाराचे भाषण करीतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल, असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे. वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो. धार्मिकाला विपत्ती येत नाही, पण दुर्जन अरिष्टांनी व्याप्त होतील. असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्यास आनंद देतात. शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवितो, परंतु मूर्खांचे मन मूर्खपणाचा पुकारा करीते. उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करीतो. धार्मिक आपल्या शेजाऱ्याला मार्ग दाखवितो, पण दुर्जनांचा मार्ग लोकास भहकवितो. आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मौल्यवान धन आहे. न्यायत्वाच्या मार्गात जीवन आहे, त्याच्या वाटेत मरण नाही.